श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वयंसेवकांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. संक्रांती हा सूर्याच्या उत्तरायण प्रवासाचा पवित्र दिवस आणि त्याच दिवशी जर एकादशी तिथी आली तर त्या दिवसांचे पुण्य अनेक पटीने वाढतं. संक्रांतीची ऊर्जा आणि एकादशीचं व्रत एकत्र आल्यामुळे हा दिवस मोक्ष, आरोग्य, सुख समृद्धी देणारा मानला जातो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आणि तब्बल 11 वर्षानंतर यंदाच्या मकर संक्रांतीला दुहेरी योग जुळून आलेला आहे. तो म्हणजे मकर संक्रांती आणि षटतिला एकादशी एकाच दिवशी आलेली आहे. आता हा योगाचा काय फायदा आपल्याला करून घ्यायचा आहे किंवा मकर संक्रांतीच्या पूजेत काही बदल करायचे आहेत का? कारण एकादशी त्या दिवशी आल्यामुळे एकादशीच्या उपवासात काही बदल होणार आहेत का? आणि संक्रांतीला येणाऱ्या एकादशीला काय करावं, काय टाळावं आणि उपवासाचे नेमके कोणते नियम, ते संपूर्ण शास्त्रशुद्ध माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सर्वजण बघणार आहोत आणि सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत मिळणार आहेत. म्हणून व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता, म्हणजे सर्व काही योग्य होईल. 14 जानेवारीला आलेली आहे मकर संक्रांत. मकर संक्रांत दुपारी 3:06 सूर्यास्तापर्यंत असणार आहे. आता याच दिवशी षटतिला एकादशी सुद्धा आहे आणि म्हणून काही खास उपाय जर या दिवशी तुम्ही केले तर त्याचा तुम्हाला लाभ नक्की होऊ शकतो. कारण मकर संक्रांतीच्या दिवशी विवाहित महिला सुगड पूजा करतातच, ती नेहमीप्रमाणे करायची आहे आणि जे एकादशीचा उपवास करतात त्यांनी नेहमीसारखाच एकादशीचा उपवास देखील करायचा आहे. एकादशीला तिळगुळ खाता येतो, त्यामुळे एकादशीच्या दिवशी देवाला आपण तो तिळगुळाचा नैवेद्य देखील अर्पण करू शकतो आणि तो प्रसाद आपण देखील खाऊ शकतो. पण हा जो पुण्ययोग आला आहे मकर संक्रांत आणि एकादशी, या दिवशी काही विशेष उपाय व दान केले तर आपली अडलेली कामे देखील पूर्ण होणार आहेत. 7 पिढ्याचं दारिद्र्य, 7 पिढ्याचं दोष आपले हे उपाय दूर करणार आहेत. या दिवशी सूर्याची ऊर्जा आणि विष्णूंची कृपा एकत्रित मिळणं, कारण षटतिला म्हणजे 6 प्रकारे तिळांचा वापर करणं. संक्रांतीला काही तिळाचे महत्त्व असल्यानं या दिवशी तिळाचा वापर केल्यास आरोग्याबरोबर आर्थिक स्थैर्यसुद्धा लाभतं. म्हणून सकाळी आंघोळीच्या पाण्यात तीळ टाकून आंघोळ करायची आहे. या दिवशी विष्णूंची पूजा करायची आहे. विष्णू सहस्रनाम स्तोत्राचं श्रवण आणि पठण देखील आपल्याला करायचं आहे. घरातील नकारात्मक ऊर्जा यामुळे नष्ट होणार आहे. विठ्ठलाच्या मंदिरात जाऊन तिळगुळाचा नैवेद्य आपल्याला अर्पण करायचा आहे. संक्रांतीच्या दिवशी हा नैवेद्य दाखवल्याने आपल्या जीवनात गोडवा, समृद्धी ही येते. आता यात सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट करायची आहे ती म्हणजे यथाशक्ती दान करायचं. या दिवशी गरजवंतांना दान केल्याने आयुष्यातील सर्व अडचण दूर होतात. दान करताना त्यात तिळगुळ, मिठाई, वस्त्र यांचा समावेश आपण करायचा आहे. संक्रांतीचं महत्त्व हे प्रत्येकालाच माहीत आहे. संक्रांत म्हणजे सूर्यदेवाचा नवीन राशीत प्रवेश आणि एकादशी म्हणजे भगवान विष्णूंचा अत्यंत प्रिय दिवस. या दिवशी केलेलं व्रत, दान, जप व सेवा अखंड पुण्य देणारी मानली जाते. पितृदोष असतील, ग्रहदोष असतील, नकारात्मकता जी असेल ऊर्जा, ती कमी होण्यास मदत होते. संक्रांतीला एकादशीच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे? ब्रह्ममुहूर्तावर तुम्ही उठून स्नान करायचं. शक्य असल्यास तीर्थजल आणि गंगाजल मिसळावं. श्री विष्णू किंवा विठ्ठलाची पूजा करावी. तुळशीपत्र अर्पण करायचं आहे. यावेळेला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप देखील करायचा आहे. शक्य असल्यास निर्जल उपवास करा, अन्यथा फलाहार, दूध, साबुदाणा, अन्न, केवळ एक वेळ अन्न, पूर्ण उपवास तुम्ही श्रद्धेनुसार धरू शकता. त्या दिवशी दान करताना तिळगुळ, उडीद डाळ, वस्त्र, अन्नदान, संक्रांतीला दानाचं पुण्य 100 पटीनं वाढत असतं आणि संक्रांतीच्या दिवशी केलेलं दान कधीही न संपणारं, अर्थात अक्षय फळ देणारं असतं. मग अक्षय पुण्याची प्राप्ती करून घेण्याचा काळ आपला हा एकादशी आणि संक्रांतीच्या दिवशी आलेला आहे. षटतिला एकादशी पण आहे, त्यामुळे मग तिळाचा 6 प्रकारे आपण वापर करू शकतो. कारण तिळाने स्नान करू शकतो, तिळाचं उटणं लावायचं, तिळाचं होम करता आला तर करायचा, तिळ तर्पण सुद्धा करायचं, जे पितरांसाठी केलं जातं. तिळाचं दान करा, तिळाचं भक्षण करा. अशा 6 प्रकारे तिळाचा वापर केल्याने पुण्यफळ प्राप्त होतं. 14 जानेवारी 2026ला काय करायचं तर मकर संक्रांतीची पूजा जशी करतात तशी करावी. जे एकादशीच्या दिवशी उपवास करतात त्यांनी एकादशीचा उपवास देखील करायचा आहे. उपवासाला सुद्धा तिळगुळ खाल्ले तरी देखील चालणार आहे आणि एकादशीच्या दिवशीचे नियम तर प्रत्येकाला माहीत आहे, तरी देखील सांगते. तांदूळ आणि धान्य पूर्णपणे टाळावं. फलाहारात केळी, सफरचंद, दूध, ताक चालतं. साबुदाणा, राजगिरा, भगर वापरू शकता. रात्री विष्णू पूजनानंतर उपवास सोडावा.
किंवा द्वादशीला देखील तुम्ही उपवास सोडू शकता. तुमच्या तब्येतीवर सर्व काही अवलंबून आहे. तुमची तब्येत जर चांगली असेल तर तुम्ही दुसऱ्या दिवशी उपवास सोडू शकता. पण कोणाला गोळ्या चालू असतात बघा काही ना काही कारणाच्या, तर त्या गोळ्यांचं जर तुम्ही हे करणार असाल, गोळ्या घेणार असाल, तर तुम्ही तो त्या दिवशी रात्री देखील उपवास सोडू शकता. तुळशीसमोर तुपाचा दिवा लावायचा आहे. पिवळं वस्त्र धारण करायचं नाही. विष्णू सहस्त्रनाम किंवा हरिपाठ तुम्ही म्हणू शकता. गाईला गूळ किंवा चारा तुम्ही त्या दिवशी द्यायचा आहे. छोटीशी माहिती संक्रांतीच्या बद्दल देते की मकर संक्रांत तिचं वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे. संक्रांतीनं पिवळं वस्त्र धारण केलेलं आहे, त्यामुळे आपण त्या दिवशी पिवळं वस्त्र धारण करायचं नाही. हातात गदा आहे. केशराचा टिळा लावलेला आहे. वयाने कुमारिका असून बसलेल्या स्थितीमध्ये आहे. वासाकरता जाईचं फूल घेतलेलं असून पायस भक्षण केलेला आहे. सर्पजाती असून भूषणार्थ मोती धारण केलेले आहे. संक्रांतीच्या पर्वकाळात दात घासणं, कठोर बोलणं, गवत तोडणं, गाई म्हशीची धार काढणं आणि कामविषयक सेवन करू नये असे बऱ्याचदा सांगितले जाते. मद्यपान वगैरे वर्ज्य करायचं आहे. कांदा, लसूण, तिखट, तामसिक पदार्थ हे खायचे नाहीत. खोटं बोलणं, वादविवाद, निंदा, केस नखे कापणं, झोपून वेळ घालवणं, क्रोध, अहंकार, नकारात्मक विचार या गोष्टी आपल्याला त्या दिवशी टाळायच्या आहेत. संक्रांत आणि षटतिला एकादशी एकत्र आल्याने हा सुंदर योग जुळून आलेला आहे. म्हणून हा दुर्मिळ आणि पुण्यदायी योग आलेला आहे. या दिवशी श्रद्धेने केलेलं व्रत, दान आणि नामस्मरण जीवनातील अनेक अडचणी दूर करते आणि भगवान विष्णूंची कृपा प्राप्त करून आपल्याला देणार आहे. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या कुटुंबीय किंवा मित्रांसोबत नक्की शेअर करा. श्री हरी विष्णू प्रसन्न भवतु. सर्वांना श्री स्वामी समर्थ. झाले सेवाई महाराजांचरणी मी रुजू करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ.